बीडमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर बघायला मिळत आहे। बीडमध्ये पोस्टल मतमोजणी संपलेली आहे, ईव्हीएम मधून मतमोजणी सुरू झालेली आहे आणि ईव्हीएम मधल्या या मतमोजणीमध्ये धनंजय मुंडे हे सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे। स्वतः पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यासाठी मैदानात उतरलेल्या होत्या। कमळाचं बटन दाबायचं नाही तर घड्याळाचं बटन दाबायचं असं विधानही पंकजा मुंडेंचं गाजलं होतं। तर ऐरोली या मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। यंदा मोठं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीला अपक्षांचं आहे आणि ऐरोली या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तर सायन कोळीवाडा महत्वाचा मतदारसंघ, सायन कोळीवाडा या मतदारसंघात देखील आपण जर बघितलं मात्र तुळजापूरमधून राणा जगजितसिंह पाटील हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। सायन कोळीवाडामधून तमिल सेल्वन हे सध्या आघाडीवर असल्याचं दिसतंय। तर सायन कोळीवाडामध्ये तामिल सलमान हे यांनी आता आपण बघतोय की आघाडी घेतलेली आहे। घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहा हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी देखील आघाडी घेतली आहे। तुळजापुरात राणा जगजितसिंह पाटील हे देखील सध्या आघाडीवर आहेत।